फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सत्यविनायक कामोटे संघाला. चला आपला एक एक प्रतिनिधी पाठवून द्या इकडे. स्ट्राईकला आकाश, नॉन स्ट्राईकला येतो अभिजित. स्ट्राईक गोलंदाज अरुण. ओमकार मालाड संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले आणि प्रथम शतक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले सत्यविनायक कामोटे संघास. अरुण गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्ट्राईकला आकाश, नॉन स्ट्राईकला अब्बू. क्षेत्रक्षण आपण पाहताय. शॉर्ट लेग, सिलिमिट ऑफ आणि टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. मिड ऑफ. एक धाव मिळते. एका धावेने संघाचं खातं मात्र उघडलं जाते. सुरू असलेला सामना ओमकार मालाड वर्सेस सत्यविनायक कामोटे. अरुण सज्ज होतोय. आकाशानं गोलंदाजी करण्यासाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दरम्यान ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वाईड म्हणून घोषित होते. अवंतर एक मात्र धाव मिळते. क्षेत्रक्षण आपण पाहिलं. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, शॉर्ट लेग, मिड ऑफ. हा मात्र चेंडू कोरच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. एका धावेने नक्कीच धाव फलक मात्र हलता राहील. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र बिनबाद. 2 चेंडू नंतर 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक काहीसा सिली पॉइंट, सिली मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय. तो मात्र अरुण तेव्हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आकाशला हा मात्र काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक घोषितच्या रूपाने धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र बिनबाद 4. वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला इथे गोलंदाज करताना दिसतोय. सलग 2 चेंडू वेगळ्या पद्धतीचं होतं. व्हेरिएशन होतं. चांगला फटका येथे पाहायला मिळतोय. तो आकाशच्या रूपाने. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 6. प्रत्येक चेंडू गणिक फलंदाजी करताना दिसतोय तो मात्र आकाश. ऑफस्टंपवर बाहेरचा, खूप बाहेर हा चेंडू मात्र जातोय. एक धाव मात्र मिळते. 7 धावा धावफलकावरती लागतात. चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षकाच्या जवळून जातोय. प्रयत्न मात्र होताना दिसत नाही. 2 चेंडू सलग तसेच पाहायला मिळाले. या एक धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 8. बिनबाद 8. यानंतर होणारा सामना मालाड फ्रेंड्स वर्सेस रॉयल चेंबूर. मालाड फ्रेंड्स वर्सेस रॉयल चेंबूर या 2 संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अबू ना मनीष नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. सामोरा जाईल तो अबू. स्वीप. एक धाव मात्र मिळते.
या एका धाव्याने नक्कीच धावपलकावरती धावा लागतील. उंचपुरा असा गोलंदाज मनीष. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तशाच पद्धतीचा फटका दोन्ही चेंडूवरती खेळताना दिसतोय. तो मात्र अब्बू. दहा धावा धावपलकावरती लागताना दिसत आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू मनीषचा होता. कायचा स्वीप करताना दिसतोय अब्बू. त्यानंतर मात्र चेंडूला थोडीशी उचली दिली. चेंडू मात्र ऑफस्टंपवरून जाताना दिसला आणि निर्धाव चेंडू जातोय मनीष. हा मात्र एक सुंदर फटका असा पाहायला मिळाला. तो मात्र अब्बूकडून. एक धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावपलकावरती नक्कीच धावा लागतील. त्या मात्र 11 बिनबाद 11. 2 गो. मनीष 2 चेंडू उर्वरित टाकण्यासाठी सज्ज होतोय. अब्बूला स्ट्राईक. अब्बू नाव स्ट्राईकला येतो. आकाश चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलक हलता राहतोय. धावफलकावरती धाव मात्र वाढल्या जात आहेत. मनीषवरती काहीसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र अब्बू. षटक मात्र संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 13. पहिले षटक अरुणने टाकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक मनीषने टाकलंय. धावा दिल्या त्या मात्र 5. इकॉनॉमिकली मनीषचं षटक तसं पाहायला गेलं तर खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने अरुणने षटक टाकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या अरुणने आणि आता मात्र धावपलकावरती धावा आहेत त्या 13. 2 षटकं संपलीत. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. सद्दाम नवीन गोलंदाज. ओ मिसफिल्ड. एक धाव मात्र मिळेल. चौदा धावा धावपलकावरती लागताना दिसत आहेत. सद्दाम. आकाश चांगला चेंडू. चांगला चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा सद्दाम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओ खूप सुंदर चेंडू होता. भाग पाडलं आकाशला. थोडा आखूड दिला चेंडूला. वाटलं होतं आकाशला की आपण शॉर्ट लेगला खेळू तो चेंडू, पण तो चेंडूने उचली घेतली. चेंडू मात्र बॉक्सच्या बाहेर जातोय आणि गडी मात्र पहिला बाद होतोय तो आकाशच्या रूपाने. 3 चेंडू 14 धावा. आकाश तंबूत परतल्यानंतर काहीसं चिंतेचं वातावरण मला वाटते पाहायला मिळते. ते मात्र सत्यविनायक कामोटे संघाकडून. आकाश नंतर कारण ज्या पद्धतीने 2 फलंदाज फलंदाजी करत होते, आता परत चांगली फलंदाजी केली. 7 धावा केल्यात आकाशने. अप्पू मात्र आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. आता मात्र गणेश येतोय. गणेश आणि अब्बू 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ते सत्यविनायक कामोटे संघाकडून सुरू असलेला सामना ओमकार मालाड वर्सेस सत्यविनायक कामोटे. ओमकार मालाड संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मात्र सत्यविनायक कामोटे संघाला. सद्दाम पुन्हा एकदा सज्ज होतोय. फलंदाज गणेश. हो खूप बाहेरून आतमध्ये चेंडू वळवण्याची कसब सद्दामकडे पाहायला मिळतोय. आणि येथे मात्र मनीष आणि मनीषने मात्र फायदा उठवू शकला नाही. मनीष चेंडू अडवू शकला नाही. 1 धाव मात्र दिली. पुन्हा एकदा सद्दाम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा मात्र खूप वाईट.
ज्या अगोदर ज्या पद्धतीने सद्दामने 3 चेंडू टाकले ते वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू होते, थोडंसं किंचित बदल होता त्या 3 चेंडूमध्ये. 3 to go. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झाले, 16 आला, 16. 16 धावा धावफलकावरती लागलेत. तो जागा होतोय. सद्दाम गणेशसाठी जबरदस्त मिस आउट करतोय तो यष्टिरक्षक. गणेश मात्र बोल्ड झाला, कळू शकला नाही की विकेट किपरने चेंडू सोडलाय की बेल्स नाहीत, पण ते चेंडू मात्र पंच आमचे सांगतायत की यष्ट्याना आधरला आणि गणेश मात्र बाद झाला. जबरदस्त गुड लेंथ वरचा खोलवर ठेवलेला टप्पा सद्दामचा. खूप चांगली गोलंदाजी सद्दामकडून. प्रत्येक चेंडू गणित जर पाहिलं तर काही ना काहीतरी व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करून बदल करून चेंडू टाकताना दिसतोय तो मात्र सद्दाम. नवीन फलंदाज राजन. सद्दाम गोलंदाजीसाठी करण्यासाठी सज्ज. हा मात्र थोडासा फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जातोय तो शॉर्ट लेगला. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. पहिलं षटक अरुणने टाकलं होतं, 8 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक मनीषने टाकलं, 5 धावा दिल्या होत्या. तिसरं षटक सद्दामने टाकले, गडी बाद केला आणि 4 धावा दिल्या. चांगलं स्पेल सद्दामचं म्हणावं लागेल. हे षटक पुन्हा एकदा अंतिम आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो मात्र मनीष. या अगोदरच्या षटकामध्ये मनीषनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. शतरक्षणामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय, काहीशी वीररचना वेगवेगळी रचताना दिसतोय. कारण ज्या पद्धतीने मनीष गोलंदाजी करतोय त्याला कुठेतरी तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण असायला हवं. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आहे, पॉईंटला आले, बॅकवर्ड पॉईंटला आहे, सिली पॉईंटला आहे, मिड ऑफला आहे, मिड ऑनला आहे, असं क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अबू सामोरा जाईल. हा खूप वाईट लेग स्टंपवरचा वाईट चेंडू म्हणून घोषित केला जातोय. चांगला फटका. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने हात टाकायला पाहिजे होता, परंतु तसं काही घडलं नाही. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुद्धा केला दिसत नाही. 1 धाव मात्र नक्कीच मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण जसा बदलला, क्षेत्ररक्षण जसा हल्ला तसं मात्र आपल्या फटक्याचं रूप बदललं, फटक्याचा पवित्र बदलला, फटक्याची जागा बदलली. अबू चांगली फलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक चेंडू गणी कुठे ना कुठेतरी फटका खेळताना दिसतोय आणि धाव मात्र चोरताना दिसतोय. प्रत्येक चेंडू गणी धाव काढताना दिसतोय तो मात्र अबू. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजीसाठी सज्ज. हा मात्र चेंडू निर्धाव चेंडू. काहीसा अबू खेळण्याचा पवित्र स्टंट वेगळा घेतलेला, परंतु निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र मनीष पुन्हा एकदा सज्ज होते चेंडू टाकण्यासाठी आणि इथे मात्र अबू काहीस इथे मात्र चेंडूची फेक होते. इथे मात्र अब्बू धावची. इथे बघा बदल झाला आणि त्याचा फायदा सुद्धा झाला. गडी बदलला, गडी बाद झाला. बघा क्षेत्ररक्षणामध्ये किती ताकद असते. एखादा चप्पल क्षेत्ररक्षण असेल तो मात्र नक्कीच खेळाडूला बाद करण्यासाठी आपलं योगदान देऊ शकतो. आणि तसंच काहीसं झालं, विकेट किपरने आपली जागा बदलली. 4 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 20. जिथे जिथे चेंडू जाईल तिथे तिथे हा क्षेत्ररक्षक जातोय.
सूरजचं योगदान बघा, जिथे जिथे त्याला वाटते की इथे आपल्याकडे चेंडू येईल. ओ, खूप सुंदर. एकच धाव मिळेल या एका धावेने. धावफलकावरती धाव मात्र वाढल्या जातील त्या 21. आतापर्यंत पाहिलं तर 30 धावा या हायेस्ट धावा या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यात. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते मनीष राजन. सामोरा जाईल. षटकातील शेवटचा चेंडू, इनिंग मधील शेवटचा चेंडू. पाहूया एकेरी दुहेरी चौकार घेतोय की मनीष मात्र चेंडू निर्धाव टाकतोय. आणि इथे मात्र बाद करतोय. गडी बाद होतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 21 जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र ओमकार मालाड संघाला. सत्यविनायक कामोटे संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 21 धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. प्रति षटकामागे 5.5 धावांची सरासरी राखायची आहे 24 चेंडू मध्ये. चला, जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. प्रति षटकामागे 5.5 धावांची सरासरी राखून जिंकायचं आहे ते मात्र ओमकार मालाड संघाला. स्ट्राईकला सुरेश सरोज, नॉन स्ट्राईकला आहे तो अरुण. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सत्यविनायक कामोटे संघाने प्रथम फलंदाजी करताना 21 धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र ओमकार मालाड संघाला. ओमकार मालाड संघाकडून आघाडीवीर आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश सरोज आणि दुसरीकडे अरुण. पाहूया गोलंदाजीची भूमिका. ओपनिंगसाठी कोणता गोलंदाज चेंडू घेऊन येतोय ते मात्र आपण पाहणार आहोत. श्री एकदंत माघी गणेशोत्सव मंडळ आणि पुष्कर नाईन यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली हे राहुल पवार चषक 2021 खास आकर्षण या स्पर्धेचं आहे ते मात्र गोल्ड लॉकेट जो मालिकावीर ठरेल त्या खेळाडूला दिलं जाईल. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा तिहेरी विभागामधून आपण त्यांना चषक दिला जाईल. प्रथम पारितोषिक आहे ते 25,000 रोख आणि चषक. द्वितीय पारितोषिक आहे ते 15,000 रोख आणि चषक. तसं तृतीय पारितोषिक आहे ते मात्र फक्त आणि फक्त चषक. तर जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज नेम प्रतीक. चला, प्रतीक गोलंदाजीसाठी सज्ज होते. सामोरं जाईल तो सुरेश, नॉन स्ट्राईकला तो अरुण. क्षेत्ररक्षण पदक आपण बघतोय. शॉट फायदला गेला, एक क्षेत्ररक्षण लावलंय. सिली मिड ऑफ
मिड ऑन अँड मिड ऑफ. हलक्याशा हाताने कट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळते. या एका धावेने धावफलकावरती धाव मात्र लागतायत त्या बिनबाद. एक प्रतीक सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. सुरेश चांगला चेंडू खेळून काढला. फ्रंट फूटवरती केले आणि थोड्याशा हलक्याशा हाताने लेग साईडला खेळून काढला. तो सुरेशने एक धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावफलकावरती धावा लागतात त्या दोन. हा मात्र चेंडू खूप वाईट चेंडू होते. लेग स्टंपवरच्या खूप बाहेरचा चेंडू आणि सुरेशने पाहिलं काहीसं वाईट चेंडू होतंय आणि कुठल्याही प्रकारची मोमेंट होऊ दिली नाही. दरम्यान पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतोय तो. हा मात्र पुन्हा एकदा थोडंसं फ्रंट फूट वरती जातोय. स्टेप आउट होतोय आणि लेगच्या दिशेने एक मात्र धाव घेतोय तो मात्र सुरेश. 3 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वाईट चेंडू. सुरेश समज काहीच वेगळा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो मात्र चेंडू वाईट असल्या कारणाने सोडून द्यावा लागतोय. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा मात्र स्वीप करतोय. काहीसा चेंडूला अगोदरच रीड केल्यासारखं सुरेश खेळताना दिसतोय की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या पद्धतीने आपल्या बॅटची मुवमेंट मात्र घेतोय आणि तशाच पद्धतीने काहीसं थर्डमॅनच्या दिशेने एक धाव मात्र घेताना दिसतोय तो मात्र सुरेश. बॉल किती 2 to go. आणि इथे मात्र चेंडूची फेक होते. पाहूया इथे मात्र धावचित होते. कुठल्या प्रकारचं कॉल नसताना दोघांमधील ताळमेळ, दोघांमधील मिसअंडरस्टँडिंग, दोघांमध्ये रनिंग द बिटवीन विकेट हे खूप महत्वाचं आहे आणि इथेच काहीच गडबड झाली आणि आपल्या फलंदाजाने आपल्याला कॉल दिलं की नाही दिलं. चेंडू मात्र हातात असताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे क्रिकेटमधील मात्र एकही आत्महत्याच म्हणावी लागेल. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 5-6 6 1 to go. पाहूया हा चेंडू कशा पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतोय तो प्रतीक. सुरेश मात्र कशा पद्धतीने करतोय. एकेर दुहेरी की चौकार मारतोय की प्रतीक निर्धाव चेंडू टाकतोय हे मात्र आपण पाहणार आहोत. काहीसा ऑफ स्टंप वरच्या बाहेरचा चेंडू लाईन तोडून जाताना यष्टीरक्षक कल्पना देतोय की वाईट चेंडू आहे बॉलरला कारण खूपच वाईट होता. ह्यात म्हणता खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅनशिप. खेळाडू वृत्ती खूप महत्वाची आहे. क्रिकेट हा जेंटलमॅन खेळ म्हटला जातो, सभ्यग्रस्तांचा खेळ. परंतु कधी कधी हे सभ्यग्रस्त आक्रमक होतात मैदानावरती आणि आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धाव मात्र लागतात त्या 8 आणि षटक मात्र प्रतीकचं पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 8. प्रति षटकामध्ये 5.5 धावांची सरासरी राखून खेळायचं आहे ते मात्र ओमकार मालाड संघाला. स्वप्नील वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. स्वप्नील स्ट्राईकला किसन, नॉन स्ट्राईकला सुरेश. स्वप्नील तयार. क्षेत्ररक्षण वीर रचना पहा. शॉर्ट लेगला
स्क्वेअर शॉट लेगला एक गडी लावतोय कायसा, आणि हा मात्र येथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, नाही तर कदाचित काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. एक धाव मात्र मिळते, एका धावेने धावपल करती धावा लागतात, त्या मात्र 9. धावा. हो, काहीतरी एक एक वेगळी शैली आणि वेगळ्या शैलीने गोलंदाजी पाहायला मिळतोय. तर मात्र स्वप्नील 10 धावा धावपल करती लागतात. स्वप्नीलची वेगवेगळी प्रकारची शैली आज सकाळपासून आपण पाहतोय, त्यावेगळीच आणखी एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. बघा चक्री पद्धतीची गोलंदाजी आहे, आणि इथे मात्र सुरेश मात्र पहा कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू गणिक एक धाव घेतोय. धावपल करती धावा लागतात, त्या मात्र 11. हो, आता परत चेंडू टाकले, ते मात्र 4 चेंडूवरती 4 धावा घेतल्यात सुरेशने. किती एकदम टेक्निकली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती एक आरामात लेगच्या दिशेने फटका खेळताना दिसतोय तो मात्र सुरेश. स्वप्न क्लीन बॉल्ड, जबरदस्त. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर येऊन टेपला, आणि सुरेशची विकेट हवी होती ती विकेट मात्र त्यांनी काढली. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर मला वाटते एकदम चक्री पद्धतीची ही ऍक्शन आहे, आणि फलंदाज सुद्धा थोडासा कन्फ्यूज होतो की गोलंदाज कशी गोलंदाजी करेल. सुरेश सारखा एक चांगला फलंदाज पहा, 4 चेंडूमध्ये 4 धावा काढणारा फलंदाज सुद्धा चकला गेला आणि तो बाद होऊ शकला. धाव फलकावरती धावा लागतात, त्या मात्र 12 धावा धाव फलकावरती लागतात. एक उत्कृष्ट अशी चक्री गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. एक वेगळी शैली पाहायला मिळते स्वप्नीलची, आणि ज्या पद्धतीने सुरेशला त्याने त्रिफलाचित केलं, अफलातून अप्रतिम तो चेंडू होता. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. चांगले स्वप्नील, ज्या पद्धतीची स्वप्नीलची तारीफ ऐकली होती की हा काहीतरी गोलंदाजी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे करू शकेल, आणि तसंच काहीसं होताना दिसलं. आता परत त्याने फक्त 4 धावा दिल्या, आणि एक गडी मात्र तो सुद्धा सुरेश सारखा गडी बाद केला. एक चांगला खेळाडू. धाव फलकावरती धावा झाल्या, त्या मात्र 12. 22 जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष्य. षटक झाले 2, धावा झाल्यात 12, प्रतिषटक 6 धावांची सरासरीने खेळ चालू आहे. जिंकण्यासाठी प्रतिषटकामागे 5.5 धावांची सरासरी राखायची आहे. 12 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज, आणि षटक शिल्लक आहेत ते 2, म्हणजे 12 चेंडू 10 धावा. सुशांत नवीन फलंदाज, वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. 12 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी. चला सुरू असलेला सामना ओमकार मालाड वर्सेस सत्यविनायक कामोटे. ओमकार संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. प्रथम फलंदाजी केली, 21 धावा केल्या. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष्य सत्यविनायक संघाने ठेवलं, ते ओमकार मालाड संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 12. सुशांत, लौकिक आपण जाऊ नका, या इकडे. सुशांत गोलंदाजीसाठी सज्ज होते. एक किसन यांच्यासाठी चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढला, पुढे सरसावून. किसन एक धाव मात्र मिळते. एका धावेने 13 धावा धावफलकावरती लागतात. 11 चेंडू 9 धावा. 11 चेंडू आणि 9 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते.
गल्लीमध्ये लौकिक मात्रे आपण या आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. मैत्री बोलू काय? लौकिक आणि मैत्रिक आपण या इकडे. ओ वॉट अ डिलिव्हरी आणि जबरदस्त चकवलंय किसनला. वाईट जरी चेंडू असला तरी विकेट खूप महत्वाची होती आणि तेच काहीस केलं ते मात्र गोलंदाज सुशांत याने यष्टीरक्षकाने पाहिलं, रीड केलं आणि गोलंदाजाला हा फलंदाज किसन कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कुठे जाईल, कशा पद्धतीने गोल चेंडू जर टाकला तर तो मात्र बाद होईल. त्या क्षणाला मात्र सुशांतने वाईट चेंडू टाकला आणि यष्टीचित केलं. अबूने अजय. सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा संधी पाहूया इथे काय घडतंय. पंचाकडे दाद मागितली जाते. पंच नक्कीच सल्ला मसलत करतील आपापसामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण वाडाफिल्ड. 3 पंच यश, अमित आणि बंटी. पाहूया हीच तर खरी कसोटी असते. आउट नक्कीच बाद. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि चेंडूची फेक झाली होती, पॉम्पी पिच मध्ये पोचण्या अगोदरच चेंडू लावला गेला आणि पंचाने तो बाद दिला. आता मात्र इथे काहीच आपल्याला समीकरण बदलताना दिसते. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 14. अजून जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 9 चेंडू 8 धावा. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. माझी विनंती आहे आपल्याला सत्यविनायक कामोटे संघाला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्याल. श्री एकदंत मागे गणेशोत्सव मंडळ आणि पुष्कर 9 यांच्या वतीने आयोजित केलेले राहुल पवार चषक 2021 सामना चालू आहे. ओमकार मालाड वर्सेस सत्यविनायक कामोटे. आओ वाईट चेंडूवरती बॅट फटका खेळला गेला. मगाशी असंच काहीसं घडलं आणि एक धाव मात्र मिळाली. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 15. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. सुशांत पुन्हा एकदा सज्ज होते. फलंदाज चेतन. हा मात्र जे वाईट. ज्या वेळेला सर्व काही ठीक असताना अशा चुका होतात त्या नक्कीच काहीच दडपण येतं क्षेत्ररक्षकांवरती आणि तेच काहीच यष्टीरक्षकाकडून होताना दिसलं. सुशांत. ओ ओ हो चांगला चेंडू गुडलेंदवरचा चेंडू होता. फलंदाज वाईटच्या दाद मागताना आपल्याला दिसतोय परंतु हा चेंडूच गुडलेंथवरचा होता. 1 टू गो. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू 6 धावा. 6 धावा 7 चेंडू. सुशांत षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्हीकडे समान दडपण पाहायला मिळते. 7 चेंडू 6 धावा.
हो हो, सुरेख फटका, सुरेख फटका. आता मात्र 6 चेंडू 5 धावा. पाहूया चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. आणखी एक थरार पाहायला मिळतोय क्या अंतिम चेंडू परत हा सामना सुद्धा आपल्याला जाताना दिसेल. पाहूया गोलंदाज मात्र कोण येतोय. तर पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज, ज्या गोलंदाजाने एक षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता, तोच स्वप्नील. पुन्हा एकदा चक्री चक्री गोलंदाजी पाहायला नक्कीच आपल्याला इथे आवडेल आणि ती सुद्धा यशस्वी होताना दिसते स्वप्नील यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी स्वप्नील करतोय, जबरदस्त. काहीशी शतरक्षकांची एक वेगळी व्यूहरचना. 6 चेंडू 5 धावा. सहा चेंडू 5 धावा. मनीष एक गोलंदाज दुसरा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतोय. अष्टपैलू मनीष यांना नक्कीच गोलंदाजी होताना दिसेल. ती मात्र स्वप्नील यांच्याकडून. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी, काय व्यूहरचना असेल, काय डोक्यात कल्पना असतील, त्या कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्कीच इथे होईल. पुढच्या चेंडूवरती कशा पद्धतीचा चेंडू टाकला जाणार आहे. ओ इथे मात्र आमच्या पंचांना नक्कीच संभ्रमात पाडलं झालंय. कृपया कृपया आवाज आवाज करू नका. आवाज पंच आहेत, पंच आपले निर्णय देतील. मालाड, ओमकार मालाड, प्लीज आपल्याला डिसिजन योग्य मिळेल. सुरेश डोंट वरी. स्वप्नील ओ हो 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 हो, किती सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, परंतु निव्वळ यष्टिरक्षकांची चूक आणि हे एक धाव मिळते. निव्वळ गोलंदाजी पाहता जबरदस्त. महादेव पॅकर, जॉर्ज कर्णधार, नाणेफेकीसाठी या. जबरदस्त स्वप्नील. हो खूप सुंदर गोलंदाजी होताना दिसते. एष्टी रक्षकाची जबाबदारी मात्र एष्टी रक्षक चक्री, जबरदस्त चक्री गोलंदाजी होताना दिसते. एक वेगळी आगळी वेगळी शैली घेऊन येतोय स्वप्नील. जकडून ठेवलाय मनीषला. धावपलकरती धावा लागतात त्या मात्र 20 3-2 कंपल्सरी. 3-2 कंपल्सरी चस. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा 3 चेंडू जिंकण्यासाठी. ओमकार मालाड की सत्यविनायक कामोठे. पाहूया चक्री काय करतोय आणि मनीष कशा पद्धतीने सामोरा जातोय. धावा रोखतोय का स्वप्नील, की आपल्या संघाला विजयी करतोय मनीष. पाहूया या चेंडूवरती काय होते. टर्निंग पॉइंट ठरतोय का स्वप्नील. हो नो बॉल, नो बॉल होतोय. फलंदाज पहा सामना कुठे जातोय, कुठच्या दिशेने झुकतोय. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धाव. स्वप्नीलला 1 चेंडू निर्धाव टाकावा लागेल. पाहूया अंतिम चेंडू परत हा सामना नक्कीच जाईल. स्वप्नील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी आता परत.
कुठेतरी ज्या पद्धतीने गोलंदाजी होते कदाचित यष्टीरक्षकांना सराव नसावा असं दिसून येते यांच्या गोलंदाजीवरती, म्हणून काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. नाहीतर हा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. दोन चेंडू एक धाव, एक धाव दोन चेंडू. स्वप्नील, हो जबरदस्त. मी म्हटलं होतं हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल का, मॅच सामन्याला कलाटणी देणारा क्षण, सामन्यामध्ये पडतवून आणणारा क्षण. पाहूया सामना कोण जिंकतोय. एक चेंडू एक धाव. कृपया रेषेवरती कोणी हात ठेवू नका. वडा बॉलिंग स्वप्नील. मॅच विनर ठरतोय का, मॅच विनर स्वप्नील ठरतोय का हेच पाहायचं आहे. पाहूया मालाडकडून कुठला फलंदाज येतोय हे पाहणं खूप गरजेचं असेल, कारण येणारा फलंदाज सामोरा जाणार आहे तो स्वप्नीलला. चक्रीवादळ. जबरदस्त शैली, आक्रमक शैली, समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवणारी, खेळवून ठेवणारी, एका जागी अशी फलंदाजी. पण वेळ नाही हो मित्रांनो आपल्याकडे. महालाड आणि ओमकार महालाड आणि सत्यविनायक, वेळ खूप आहे, आम्हाला थोडंसं सहकार्य तुमचं असू द्या. पहा, नेहमी म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, तसंच काहीसं घडतंय. शेवटचा चेंडू जोपर्यंत क्रिकेटमध्ये टाकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ विजयी होईल हे कोणी सांगू शकणार नाही, सांगू शकलेलं नाहीये. स्वप्नील, चला एक चेंडू निर्धाव टाकतोय की फलंदाज धाव करतोय. यानंतर लगेचच महादेव पॅकर्स जॉर्ज, आपण तयार राहा. एक चेंडू एक धाव. कोण सामना जिंकतोय, सत्यविनायक कामोटे की ओमकार महालाड. थरार पाहतोय आपण. राहुल पवार चषक 2021. हो, मी या अगोदर म्हटलं होतं वेल डन स्वप्नील, वेल डन. टॉस साठी या. आकाश नाराज होऊ नका, परंतु आकाश, जर का आकाशने साथ दिली असती